Hello student, welcome to our new lecture. आपलं सुरू आहे डिफरन्शिएशन ऑफ द पॅरामेट्रिक फंक्शन्स. तर हा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी मागच्या प्रश्नामध्ये 3 प्रश्न केले होते. आता प्रश्न आहे फाइंड dy by dx if. तर 1 2 3 4 आता आपण घेऊ प्रश्न क्रमांक या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 म्हणजे 8वा जो आहे तो आता आपला पहिला झाला आजचा नंबर 1. काय दिला आपण x इज इक्वल टू cos inverse of 4t cube minus 3t divided in bracket आणि y is equal to tan inverse of under root of 1 minus t square divided t in bracket tan inverse of under root of 1 minus t square divided by t. आता या ठिकाणी आपल्याला महासागर काढायचं आहे म्हणजे कसं dx by dt and dy by dt. परंतु सुरुवातीला या ठिकाणी प्रॉब्लेम इज बेस्ड ऑन द मेथड ऑफ सबस्टिट्यूशन एंड देयरफॉर या ठिकाणी आपल्याला t ची व्हॅल्यू अश्यूम करायची आहे. आता t ची व्हॅल्यू अशी घ्यायची की ते तुम्हाला फॉर्म्युल्यात नाही, कारण आपल्याला माहित आहे जेव्हा cos इन्व्हर्स असेल या ठिकाणी cosच फंक्शन आलं पाहिजे आणि हे जेव्हा cos निघाल तेव्हा होते x असंच त्यांसाठी. आणि म्हणून x ची आपल्याला इथं एक व्हॅल्यू अश्यूम करायची आहे. तर ती व्हॅल्यू कोणती अश्यूम करायची तर हा फॉर्म्युला पाहिजे तुमचा काय 4t क्यूब मायनस 3t. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याजवळ cos 3x चा फॉर्म्युला आहे. काय आहे 4 cos क्यूब x मायनस 3 cos x. या फॉर्म्युला सर्व पाहिलेला आहे तुम्हाला अगदी तोंडपाठ असणं गरजेचं आहे. cos 3x म्हणजे cos 3x ची व्हॅल्यू काय आपल्याजवळ 4 cos क्यूब x मायनस 3 cos x म्हणजे cos x इज इक्वल टू t. म्हणजे त्या ठिकाणी या t ची व्हॅल्यू cos x ठेवायची आणि तीच व्हॅल्यू इथं पण ठेवायची. तर आता लेट t इज इक्वल टू cos x. therefore x इज इक्वल टू cos इन्व्हर्स ऑफ इकडे cos इन्व्हर्स केलं इन्व्हर्स झालं म्हणजे x ची किंमत ही होणार. त्यानंतर ही किंमत आपण ह्या दोन्हीमध्ये ठेवू. therefore x इज इक्वल टू x काय होतं cos इन्व्हर्स ऑफ 4 cos क्यूब t that is 4 cos क्यूब t ची व्हॅल्यू x 4 cos क्यूब x मायनस t ची व्हॅल्यू cos x 3 cos x. therefore x is equal to cos inverse of, परंतु हा जो ब्रॅकेट आहे ही व्हॅल्यू कशाची व्हॅल्यू आहे cos 3x है ना. cos 3x is equal to 4 cos cube x minus 3 cos x फॉर्म्युला. and therefore याच्या जागी आपण काय लिहू cos 3x. therefore पहा काय झालं या ठिकाणी cos इन्व्हर्स झालं आणि cos आलं म्हणजे काय होणार cos इन्व्हर्स आणि cos कॅन्सल होईल म्हणजे काय होणार फक्त अँगल. आणि अँगल किती आहे या ठिकाणी x इज इक्वल टू cos 3t t इज इक्वल टू cos x आणि या ठिकाणी x इज इक्वल टू काय होईल cos t इज इक्वल टू cos x. तो इथे आपण थीटा घ्यायचा. x कन्फ्यूज करते तर ते कन्फ्युजन टाळण्यासाठी थीटा इज इक्वल टू cos इन्व्हर्स ऑफ t. थीटा t इज इक्वल टू cos थीटा cos इन्व्हर्स ऑफ t. म्हणजे आता समजा या ठिकाणी काय होणार थीटा इथे झालं थीटा आणि हे झालं म्हणजे आता कन्फ्युजन होणार नाही.
आता काय दिसते कॉस इनवर्स कॉस कॅन्सल झाला काय होईल अँगल फक्त किती अँगल आहे 3 थीटा x इक्वल टू 3 cos 3 थीटा पण थीटा इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ t and therefore dx by dt कारण x हा तिच्या स्वरूपात एक्सप्रेस केलेला आहे बरोबर काय होणार dx ऑफ cos inverse of dx of cos inverse of t is equal to काय फॉर्म्युला आपल्याजवळ dx of cos inverse of t जो फॉर्म्युला आहे तो काय आहे तो आहे -1 upon under root of 1 minus x square आपण हे वारंवार बघितलं तुम्हाला कल्पना आहे -1 by under root of and therefore it is equal to dx by dt it is again dx by dt कारण इथं t आहे dx by dt it is derivative of cos inverse काय आहे -1 upon under root of 1 minus e square under root of 1 minus e square आणि आता या ठिकाणी let us see the next step तर इथं आता हे झालं dx by dt आता करू dy by dt म्हणजे पहिले वा नो y is equal to काय दिसते tan inverse of under root of 1 minus e square divided by this is y is equal to tan inverse of bracket under root of 1 minus t square t ची व्हॅल्यू t is equal to cos theta म्हणजे 1 minus cos square theta कारण हे आपल्याला पहिले सिम्प्लिफाय करायचं आहे डिवाइडेड बाय t t is equal to cos theta therefore y is equal to आता आपल्याला माहित आहे tan इन्व्हर्स बाय साठी कंसामध्ये काय आला पाहिजे tan therefore in bracket 1 minus cos square theta under root of 1 minus cos square theta sin square theta divided cos therefore y becomes tan inverse of under root of sin square theta sin theta divided by cos theta वरती काय आलं sin theta root sin square sin आणि खाली आहे cos that will give y is equal to tan inverse of sin by cos tan theta it is equal to tan inverse tan cancel काय उरलं theta आणि theta ची काय किंमत आहे आपल्याजवळ cos inverse of t and therefore dy by dt म्हणजे y is expressed as t therefore dy by dt is equal to dt of y की किंमत cos inverse of t and therefore dy by dt और मगाशी पाहिलं आहे dt of cos inverse of t it is equal to dt of cos inverse of t is equal to आता या ठिकाणी इथे पाहिला थीटाची किंमत ठेवली आपण cos inverse of t इथे 3 होते ते लिहायचे राहिले होते तर हे आता 3 सगळंच आहे 3 म्हणजे हे झालं -3 बाय म्हणजे -3 into आता राईट करायला dt of cos inverse of t and -1 upon under root of 1 minus square and therefore by parametric formula dy by dx as the dy by dt divided dx by dt आणि म्हणून यांच्या किमती लिहा dy by dx is equal to काय होणार dy by dt काय व्हॅल्यू होती आपल्याजवळ -1 by under root of 1 minus e square
डिवायडेड बाय dx बाय dt हे कोणती व्हॅल्यू आली -3 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर हे किंमत झाली dy बाय dx ची. आता काय दिसतं आपल्याला या ठिकाणी काय कॅन्सल होते हे अंडर रूट कॅन्सल होते. अंडर रूट कॅन्सल काय होतं मायनस मायनस प्लस म्हणजे आन्सर किती आलं 1/3 म्हणजे रूट कॅन्सल झाल्यानंतर फक्त आन्सर उरलं किती dy बाय dx इक्वल 1/. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आलेले आहे 1/3. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपलं या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला आहे. आता आपण दुसरा प्रश्न सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 लेट अस सी. अर्थात काय फाइंड dy बाय dx. तर इथं प्रश्न क्रमांक सेकंड मध्ये आपण दुसरा प्रश्न घेऊ. दुसरा म्हणजे तो आता या ठिकाणी आपल्यासाठी तर पेज नंबर 48 वर पाहतो. हे क्वेश्चन सेकंड फाइंड dy बाय dx. if x is equal to a cos theta y is equal to a sin cube theta at theta is equal to pi/3 असे कंडिशन दिले. अँगल स्टेटेड आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे dy बाय dx. जिथं तुम्हाला x स्टेटमेंट काय दिलं आहे a cos theta आणि y काय दिलं आहे a sin theta. पहिले काय करायचं dy बाय dx नंतर त्यामध्ये ती थीटाची दिलेली किंमत ठेवायची आहे आणि आन्सर काढायचा आहे. तर लेट अस सी लेट अस स्टार्ट फ्रॉम x is equal to a cos cube theta डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा दोन्ही बाजूला काय लावायचं d theta. दिस इज dx बाय d theta. इट इज इक्वल टू a इंटू a कांस्टेंट है d theta ऑफ cos cube theta dx बाय d theta. आता हे कसं दिलं जाईल d theta ऑफ cos theta चा क्यूब. cos cube theta आपण असं लिहू शकतो cos theta. आता कोणता फॉर्म्युला झाला x raised to n nx minus 1 therefore dx by d theta is equal to a into x raised to n x n minus 1 3 minus 1 म्हणजे 2 into d theta of composite base. कोणता बेस आहे तो cos theta. आता फॉर्म्युला आपल्याला कोणता होता जो आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे dx of x n काय आहे nx n minus 1 म्हणजे या ठिकाणी x च्या जागी काय आलेलं आहे cos theta म्हणजे थीटा पाहिजे या ठिकाणी तर cos theta म्हणजे कंपोजिट बेस आणि म्हणून त्या कंपोजिट बेसच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं केलेलं आहे d theta of cos theta. therefore dx by d theta it is 3a cos square theta d theta of cos theta काय आहे मायनस साइन थीटा. it is मायनस साइन थीटा. काय आहे dx by d theta काय आलेला आहे it is
3a cos square theta आणि हे मायनस समोर नेलं इंटू sin theta. हे झालं dx बाय d theta. आणि आता आपल्याला करायचं आहे dy बाय d theta. y काय दिलं आपल्याला आपल्याला y दिलेला आहे y 9. काय दिला y आपल्याला y आहे a sin theta a sin cube theta. देखो दोन्ही बाजूला काय करायचं d d theta लावायचं a into d d theta of sin cube theta. This is dy by d theta is equal to a into sin cube theta. तसंच बघा तसं आपण cos cube ला ट्रीट केलेला आहे sin theta चा क्यूब. काय केलं मला cos cube theta cos theta चा क्यूब x raised to n zx n minus 1 and therefore it is again dy by d theta is equal to it is a n x n minus 1 3 minus 1 3 minus 1 2 sin square theta into d d theta of composite base. This is equal to dy by d theta 3a sin square theta into derivative of sin theta cos theta. तर अशा प्रकारे आपण कार्य काढलं. तर आपण या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टी काढलेल्या आहे dx by d theta and dy by d theta. आणि आता आपण कशाकडे जायचं आपला नेहमीचा पॅरामेट्रिक फॉर्म्युला dy by dx इट इज इक्वल टू dy by d theta डिवाइडेड dx by d theta. आता दोन किमती काढल्या dy by d theta आणि पहिली किंमत काढली dx by d theta. ह्या किमती या ठिकाणी कुठं dy by dx it is equal to या ठिकाणी dy by d theta काय आलेला आहे 3a sin square theta 3a sin square theta into cos theta divided dx by d theta minus 3a cos square theta into sin theta. Therefore, dy by dx is equal to काय कॅन्सल झालं या ठिकाणी 3a कॅन्सल झालं. हे मायनस शिल्लक आहे एक साइन कॅन्सल होईल आणि एक कॉस कॅन्सल होईल. म्हणजे अंशामध्ये काय उरलं फक्त sin theta. sin theta आणि छेदामध्ये काय उरलं फक्त cos theta. एक cos गेला cos theta आणि दोन ठिकाणी आणि हे मायनस चिन्ह एवढं बोलणार परत चेक करा. हे बघा 3 कॅन्सल ए कॅन्सल फक्त मायनस चिन्ह लिहिलं. या साइन स्क्वेअर मध्ये एक साइन गेला एक साइन उरला. या कॉस स्क्वेअर मध्ये एक कॉस गेला एक कॉस उरला. म्हणजे काय आलं मायनस कॅन्सल. therefore dy by dx is equal to minus tan theta. आणि आता काय करा म्हणते फाइंड dy by dx. x ची किंमत दिली आहे y ची दिली आहे at theta is equal to pi by 3. म्हणजे थीटाची किंमत जेव्हा pi by 3 असेल तेव्हा अंडर कसं लिहिलं जाईल dy by dx at असं लिहायचं सफिक्स theta is equal to pi by 3 छोट्या अक्षरात. याचा अर्थ कंडिशन लागू केव्हा जेव्हा थीटाची किंमत pi by 3 ती कशा ठेवायची इथे दिस इज minus tan pi by 3 minus tan pi by 3 and this is equal to आता हे काय pi by 3 म्हणजे किती tan 60 किती आहे tan 60 सांगा पटकन tan 60 कसं काढायचं sin 60
बाय cos 60. cos 60 किती हाफ, sin 60 किती रूट 3 बाय 2 2 कॅन्सल, काय उरलं 3. म्हणजे या ठिकाणी मायनस चिन्ह आहे ठिकाणी अँड दिस इज द. अशा प्रकारे पॅरामीटर दिला असताना एक तुम्हाला फिक्स व्हॅल्यू कशी मिळते. Now let us see next problem. आता पुढचा प्रश्न पाहू आपण. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. तर क्वेश्चन तिसरा पाहू. त्याच्यातच तिसरा म्हणजे दुसऱ्या आपला तिसरा म्हणजे सध्याचा आपला तिसरा. फाइंड dy by dx. x is equal to तीसरा घेतला आपण आता e स्क्वेअर प्लस t प्लस 1. y is equal to sin pi t by 2 plus cos pi t by 2 pi t by 2 and t is equal to 1. काय दिला पहा. Find dy by dx if x is equal to t square plus t plus 1. x ची किंमत, y ची किंमत sin of pi t by 2 plus cos of pi t by 2 at t is equal to 1. म्हणजे at t is equal to 1 आपल्याला काय करायचं आहे dy by dx. जसं आपण at theta is equal to pi by 3 काय काढले डेरिव्हेटिव्ह काढले dy by dx तसं. तर या ठिकाणी आता इथं पॅरामीटर टी तुम्हाला दिलेला आहे. मगाशी थीटा दिलं होतं. लेट अस प्रोसीड टू सॉल्व द प्रॉब्लेम. तर या ठिकाणी पहा x is equal to e स्क्वेअर प्लस टी प्लस काय करतो आपण dx बाय dt. जसं dx बाय dt घेतला मगाशी म्हणजे इकडे जे दिला आहे टी त्या टीच्या स्वरूपात डेरिव्हेटिव्ह करायचं. ddt ऑफ काय टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1. therefore dx by dt is equal to काय होते सांगा. प्रत्येकाचा फॉर्म्युला लावायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टी प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. म्हणजे काय होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर किती 2t. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी किती किंवा याला तुम्ही सेपरेट सुद्धा लावू शकता. काही आवश्यकता नाही आहे. पण आपण टी स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टी प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 असं सुद्धा लावू शकता. त्याची गरज नाही. dx by dt is equal to काय होणार आता डेरिव्हेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर 2t डेरिव्हेटिव्ह ऑफ टी 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टी 0. म्हणजे हे किती व्हॅल्यू किती आलेली आहे 2t प्लस 1. हे झालं dx by dt. आता काढा dy by dt. नो y पहा y काय दिला आपल्याला y is given as sin pi t by 2 sin pi t by 2 plus cos pi t by 2 cos pi t by 2. therefore काय करतो आपण dy by dt म्हणजे काय डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू t and it will be ddt of sin pi t by
टू काय केलं आपण प्रत्येकाला सेपरेट डेरिव्हेटिव्ह लावला हो कॉस पाय टी बाय आणि ब्रॅकेट्स देअर dy बाय dt इज इक्वल टू काय म्हणणार प्रत्येकाची काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपल्याजवळ पहिलं फंक्शन काय आहे साइन पाय टी बाय टू तर साइन पाय टी बाय टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय असते कॉस अँगल सेम इंटू डी डी टी ऑफ कंपोजिट अँगल बघा पाय टी हा पाय टी बाय टू काय कंपोजिट अँगल जसं की साइन टी पाहिजे होतं पाय टी बाय टू आणि म्हणून कंपोजिट झालं पाय टी बाय टू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय असते मायनस साइन पाय टी बाय टू इंटू काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट अँगल that is dt of कोणता अँगल आहे तो पाय टी बाय ओके आता काय होतं पहा दिस इज dy बाय dt डेरिव्हेटिव्ह कसं काढू पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट अँगल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस मायनस साइन इंटू ddt ऑफ कंपोजिट अँगल देअरफॉर इट इज कॉस पाय टी बाय टू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी बाय टू कसं करायचं इथे पाय कॉन्स्टंट आहे बाहेर काढायचं डी डी टी ऑफ इथे पाय बाय टू काढता येते नॉट ओनली पाय हे बघा पाय बाय टू काढलं काय उरलं डी डी टी ऑफ टी मायनस साइन पाय टी बाय टू इथं तसंच हे पाय बाय टू आहे डी ऑफ काय होणार म्हणजे कॉन्स्टंट बाहेर काढून दोन्ही ठिकाणी काय केलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ टी केलं अँड देअरफॉर इक्वल टू dy बाय dt इज इक्वल टू हे पाय बाय टू आहे मी समोर घेऊन देतो पाय बाय टू इंटू कॉस पाय टी बाय टू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी काय वन मायनस हे पाय बाय टू पुन्हा समोर घेऊन देतो मी साइन ऑफ पाय टी बाय टू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इक्वल टू आता काय दिसते पहा दोन्ही ठिकाणी पाय बाय टू तर पाय बाय टू कॉमन करून जायचे घेतले आणि कंसामध्ये बोललो इथे कॉस होतं कॉस पाय टी बाय टू मायनस साइन पाय बाय टू कॉमन घेतला असल्यामुळे पाय टी बाय अशा प्रकारे ही व्हॅल्यू आली dy बाय dt and therefore our parametric formula आहे dy by dx equal to dy by dt upon dx by is equal to dy by dt राहिला pi by 2 cos of pi t by 2 bracket minus sin pi t by pi by 2 cos of now divided dx by dt I value divided by dx by dt किती आपल्याजवळ 2t plus 1 2t plus हे आली dy by dx आणि आता आपल्याला पाहिजे dy by dx at t is equal to सांगितलं आपण आणि dy by dx ही x ची किंमत y ची किंमत असताना t is equal to 1 वर काय करा dy by dx and therefore it is dy by dx असं लिहू आपण असं लिहू पॅरामीटर t is equal to y is equal to म्हणजे t ची किंमत काय करा 1 ठेवा तेव्हा pi by 2 अंशात ठेवू cos of pi t pi into 1 t ची किंमत 1 ठेवली by 10 minus sin of pi t ची किंमत 1 by 2 हा झाला
अंश डिवायडेड बाय टीची किंमत 1 ठेवायची आहे 2t ची किंमत 2t टीची किंमत 1 प्लस 1 and therefore this will give dy by dx is equal to therefore dy by dx at suffix t is equal to 1 is equal to simplifying अंशामध्ये आहे pi by 2 into bracket आता cos pi into 1 म्हणजे pi cos pi by 2 पुढे आलं sin pi by 2 divided by 2 into 1 म्हणजे 2 plus 1 is 3 so that will 3 आलं and now simplifying dy by dx at t is equal to 1 is pi by 2 आता बघा पुढच्यामध्ये काय आलं cos pi by 2 म्हणजे काय cos 90 आणि पुढे sin pi by 2 म्हणजे काय sin 90 आणि म्हणून cos 90 ची किंमत किती 0 sin 90 ची किंमत 1 and this is equal to आणि म्हणून हे आन्सर किती आलं हे बघा मायनस साइन मायनस pi by 2 by 3 म्हणजे हे किती होणार मायनस pi by 6 and pi by 6 is the answer here म्हणजे minus pi by 6 and pi by 6 म्हणजे किती 30 तर we are stopping here.